सीमाने पुण्यातल्या नामांकित कॉलेजमधून फॅशन डिझायनिंगचं शिक्षण पूर्ण केलं। नंतर तिने लक्ष्मी रोडला एक लहान दुकान भाड्याने घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय चालू केला। तिचं काम चांगलं असल्यामुळे व्यवसायात तिचा चांगला जम बसलाय। तिला अनेक मोठ्या आता ऑर्डर मिळतात। अनेक वर्षापासून आपण स्वतःचं घर घ्यावं असं तिचं स्वप्न आहे। व्यवसाय चांगला चालू आहे आणि डाऊन पेमेंटसाठी आता 10 लाख रुपये जमा झालेत। म्हणूनच तिने घर खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय। पुण्यातल्या कात्रज भागात तिने एक स्कीम बघितली। तिथे तिला एक 2 BHK फ्लॅट आवडला, म्हणून तिने बिल्डरला लगेच टोकन अमाऊंट दिली आहे। बिल्डरचा होम लोनसाठी अनेक बँकांबरोबर टायअप होता, त्यामुळे आपल्याला सहज होम लोन मिळेल असं सीमाला वाटत होतं। मात्र हा तिचा गैरसमज होता। सॅलरीड लोकांना जितकं सहजपणे होम लोन मिळतं, तितक्या सहजपणे व्यावसायिकांना ते मिळत नाही। पैसा बाजारने मेकिंग इंडिया क्रेडिट फिट नावाचा एक अहवाल प्रसिद्ध केलाय। या अहवालानुसार पगारदार लोकांना कर्ज मिळण्याची शक्यता 28% आहे, तर स्वतःचा व्यवसाय असणाऱ्या लोकांना कर्ज मिळण्याची शक्यता केवळ 19% आहे। बँकांचे NPA वाढले तर त्याचा त्यांच्या प्रॉफिटेबिलिटीवर नकारात्मक परिणाम होतो। त्यामुळे कर्ज बुडण्याची थोडी भीती असेल तरी बँका कर्ज द्यायला तयार होत नाहीत। नोकरी करणाऱ्या लोकांना नियमित उत्पन्न मिळतं, मात्र ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना नियमित उत्पन्न मिळेल याची काहीच गॅरंटी नसते। जर त्यांचा व्यवसाय काही काळासाठी अडचणीत आला तर त्यांना EMI भरायला जमणार नाही असं झालं तर बँकेचे NPA वाढतील आणि त्यांच्या आर्थिक कामगिरीवर त्याचा नकारात्मक परिणाम होईल। त्यामुळे HDFC सारख्या नामांकित संस्था व्यावसायिकांना सहजपणे कर्ज देत नाहीत। अनेक बँकांनी काही बिझनेस प्रोफाईल निगेटिव्ह लिस्टमध्ये टाकल्यात। अशा व्यावसायिकांची फाईल लॉग इन करून घ्यायला देखील या संस्था तयार होत नाहीत। मात्र व्यावसायिकांचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल आणि त्यांच्याकडे 3 वर्षांचे बॅलन्स शीट्स आणि ITR असतील आणि त्यांचं बँकिंग मजबूत असेल तर त्यांना काही बँका आणि वित्तीय संस्था कर्ज देतात। बँका आणि NBFC कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या क्रेडिट स्कोअरवर त्याच्या कर्ज परतफेडीच्या क्षमतेचं मूल्यांकन करतात। त्यामुळे क्रेडिट स्कोअर चांगला असणं अतिशय महत्त्वाचं आहे, अशी माहिती सॅटेलाइट डेव्हलपर्सचे उपाध्यक्ष हिमांशू जैन यांनी दिली आहे। पगारदार लोकांपेक्षा व्यावसायिकांचा क्रेडिट स्कोअर खराब असतो असं आकडेवारीतून लक्षात आलंय। पैसा बाजारच्या अहवालानुसार 25% पगारदार लोकांचा क्रेडिट स्कोअर 770च्या वर आहे, तर स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या बाबतीत हा आकडा केवळ 14% आहे। त्यामुळे व्यावसायिकांसाठी चांगला क्रेडिट स्कोअर तयार करणं अतिशय महत्त्वाचं आहे। यासाठी आपण क्रेडिट कार्ड घेऊन त्याचा नियमित वापर करू शकतो। क्रेडिट कार्डचा वापर केला आणि वेळेवर परतफेड केली तर त्यामुळे क्रेडिट स्कोअरमध्ये सुधारणा होते। ऑनलाईन शॉपिंग करताना नो कॉस्ट EMIचा पर्याय असेल तर त्याचा वापर आपण केला पाहिजे। यामुळे क्रेडिट हिस्ट्री तयार होईल। तसेच ग्राहकांकडून कॅश पेमेंट न घेता त्यांना UPIने पैसे ट्रान्सफर करायला सांगितले तर त्याची तुमच्या बँकेत एंट्री होईल। काही ग्राहकांनी कॅशमध्ये पेमेंट केलं तर आपण आधी ते पैसे बँकेत जमा करून मग ते वापरले पाहिजेत। यामुळे आपलं बँकिंग मजबूत होईल। बँक स्टेटमेंट बघून कॅश फ्लोचं मूल्यांकन करून बँक अधिकाऱ्यांना सहजपणे आपलं कर्ज मंजूर करता येईल। सगळे कागदपत्र आणि उत्पन्नाचे पुरावे असतील तर बँक अधिकारी जोखीम घ्यायला तयार होतात। अशा प्रकारे तुम्ही जर व्यावसायिक असाल तर आधी चांगली क्रेडिट हिस्ट्री आणि क्रेडिट स्कोअर तयार करा। यामुळे तुम्हाला कर्ज मिळवताना अडचणी येणार नाहीत।